नमस्कार मित्रांनो, आजच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आज आपण महाराष्ट्र राज्याचं शिक्षणाचं मुखपत्र असलेलं जीवन शिक्षण हे मासिकातला पहिला धडा वाचणार आहोत. या धड्यामध्ये माहिती का तुम्हाला, आपल्या शाळेतील एका गुरुजींची कहाणी आली आहे. म्हणजेच आपल्या सर्वांची कहाणी यामध्ये छापली आहे. त्या कहाणीचं नाव आहे गुरुजींच्या खुर्चीची किमया. आपलाच एक प्रसंग यामध्ये छापून आला आहे. हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. चला तर मग काय छापलंय मी वाचून दाखवतो. परिपाठ संपला तशी लेकरे आपापल्या वर्गात जाऊन बसली. पहिली 20 मिनिटे मौन वाचनाची होती. वर्गात आल्यावर लेकरांचे मन स्थिर व्हावे आणि वर्गातील कृतीत त्यांचे मन एकाग्र व्हावे यासाठी ही कृती असायची. लेकरांचे वाचन संपले. गुरुजींचा सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करणे हा घटक सुरू झाला. गुरुजी व लेकरांची त्यावर चर्चा सुरू होती. सगळी लेकरे उत्साहात चर्चेत सहभागी होती. पण ममता उदास दिसत होती. ती पुन्हा आपल्या दप्तरात काहीतरी शोधत होती. तिचा चेहरा रडवेला दिसत होता. गुरुजींनी चर्चा थांबवून ममताला जवळ बोलावून विचारले असता समजले की तिने वडिलांकडून वही पेन घेण्यासाठी 100 रुपये आणले होते. ते पैसे ती आता गुरुजींना देणार होती. दांड्यावर न मिळणाऱ्या वस्तू गुरुजी तालुक्याच्या गावावरून मुलांना विकत आणून देत असत. ममतालाही वह्या हव्या होत्या. त्यासाठीच हट्ट करून तिने वडिलांकडून पैसे आणले होते. पण दप्तरात ठेवलेले पैसे आता सापडत नव्हते, म्हणून ती रडू लागली. घडलेला प्रसंग गुरुजींच्या लक्षात आला. पैसे ममताच्या दप्तरातून पडले असावेत किंवा वर्गातील लेकरांपैकीच कोणीतरी घेतले असावेत असा गुरुजींचा संशय होता. खरे तर दप्तरातून पडलेले पैसे लेकराने प्रामाणिकपणे आणून द्यावे ही गुरुजींची अपेक्षा होती. पण शेवटी ते लेकरच. आता गुरुजींसमोर प्रश्न होता की पैसे तर लेकरांकडून काढायचे आहेत, पण कसे काढावे. लेकरांना त्यांनी आव्हान केले की कोणाला पैसे सापडले असतील तर आणून द्या, त्याला आपण शाबासकी देऊ. गुरुजींच्या या आव्हानाचा काही उपयोग झाला नाही. आता दुसरा उपाय होता की मुलांच्या गणवेशाच्या खिशांची व दप्तरांची तपासणी करणे. तशी गुरुजींनी मुलांना सूचना केली तर लेकरे तयार झाली. तरीही गुरुजींना मात्र त्यांचे मन तसे करण्याची परवानगी देत नव्हते. या तपासणीत एखादे लेकरू सापडले तर त्या लेकराच्या कपाळावर आयुष्यभर पैसे चोरल्याचा शिक्का बसेल. हा विचार मनात येताच गुरुजींच्या काळजात धस्स झाली. खरे तर बालपणापासून लेकरांच्या कपाळावर नालायक, गाढव, बुद्धू, मंद, याला अक्कलच नाही, याला काही कळतच नाही असे अनेक शिक्के मारून आपण मोकळे होतो. त्याचे परिणाम या लेकराला आयुष्यभर भोगावे लागतात. माझ्या लेकरांच्या नशिबी हे यायला नको म्हणून गुरुजी सतत काळजी घेत असायचे. लेकरांना जपायचे. प्रेम या गोष्टीवर गुरुजींची अपार निष्ठा होती व विश्वासही होता. शिकण्याची खरी सुरुवात प्रेमाची भाषा असते हे त्यांनी जाणले होते. ते खुर्चीवरून उठले आणि लेकरांसोबत खाली बसले. लेकरांना जवळ घेऊन ते बोलू लागले. मुलांनो, ममताच्या वडिलांना 100 रुपये कमविण्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल. दुसऱ्याच्या शेतात उन्हात राबावे लागले असेल. त्यांनी 8 दिवस कष्ट करून नंतर ममताला हे पैसे दिले होते. तिला ते पैसे खाऊसाठी नाही तर शिक्षणासाठी दिले होते. त्यांना ममता शिकून मोठी व्हावी असे वाटत होते म्हणून दिले होते. तुम्हालाही तुमचे आई वडील अशीच मदत करतात. तुम्ही शिकून मोठे व्हावे असे त्यांना वाटते. तुमच्याविषयी ते किती छान विचार करतात. त्यांना जर हे कळले की माझा मुलगा किंवा मुलगी चोरी करते तर त्यांना किती वाईट वाटेल बरोबर ना. गुरुजी असे सांगत असताना अनेक लेकरांच्या डोळ्यात त्यांना अश्रू दिसले. ते आणखी पुढे जाऊन सांगू लागले, बाळांनो, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला आज वाईट वाटत आहे की माझ्या वर्गात चोरी झाली. कोणीतरी चोर म्हणून आज सिद्ध होईल. माझा विद्यार्थी चोर म्हणून पुढे आल्यास मला मुळीच आवडणार नाही. गुरुजी म्हणून ही माझी हार असेल. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ऐका. आता मी तुमच्यासोबत खाली बसलो आहे, पण समोर जी खुर्ची आहे ना, ती साधी खुर्ची नाहीये. मला ही खुर्ची सहज मिळाली नाहीये. मला त्यासाठी खूप अभ्यास करावा लागला आहे. मी खूप जिद्दीने ती खुर्ची मिळवली आहे. त्या खुर्चीची जादू माहिती का तुम्हाला?
गुरुजींच्या या खुर्चीवर जो बसतो तो आपल्या विद्यार्थ्यातून राष्ट्रपती, पंतप्रधान, जिल्हाधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, कलावंत आणि उत्तम नागरिक घडवतो. ही खुर्ची चोर म्हणून कधीच कोणाला घडवत नाही. तो खुर्चीचा अपमान समजावा. बाळांनो, माझी या खुर्चीवर खूप निष्ठा आहे. या खुर्चीवर माझे खूप प्रेम आहे व खूप मोठा विश्वास आहे. मला मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला नक्कीच कळले असेल असे वाटते. असे बोलून गुरुजी मुलांच्या डोळ्यात पाहू लागले तर सर्व लेकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मुलांची मने गुरुजींनी जिंकली होती. लगेच गुरुजी मुलांना म्हणाले, चला एक काम करू, आपण सर्वजण बाहेर जाऊया. वर्गात फक्त ही खुर्ची असेल. बाहेरून प्रत्येकाने आत यायचे, या खुर्चीचे दर्शन घ्यायचे आणि ज्याने पैसे घेतले असतील त्याने ते पैसे ठेवून परत द्यायचे. एका वेळी एकानेच वर्गात जायचं. एखादा मुलगा जरी पैसे ठेवून गेला तरी कोणी कोणाला काहीही सांगणार नाही, चर्चा करणार नाही. कृती सुरू झाली. एक एक लेकरू आता जाऊ लागले आणि खुर्चीचे दर्शन घेऊन बाहेर येऊ लागले. शाळेतील इतरही लेकरे सर्व कुतूहलाने पाहत होती. शेवटचे लेकरू होते ममता. गुरुजी ममताला विश्वासाने म्हणाले, ममता, आत जा आणि त्या खुर्चीवरचे 100 रुपये घेऊन ये. ममता गुरुजींच्या तोंडाकडे पाहू लागली. ममता वर्गाच्या दिशेने जाऊ लागली. गुरुजी निश्चिंत होते, कारण त्यांच्या गुरुजीपणावर, खुर्चीवर, लेकरांवर खूप मोठा विश्वास होता. ममता 100 रुपये घेऊन पळतच बाहेर आली आणि गुरुजींचा जीव भांड्यात पडला. गुरुजींच्या डोळ्यात आनंदाचे, विजयाचे अश्रू होते. त्यांनी लेकरांना जवळ घेतले. गुरुजींसोबत लेकरेही रडू लागली. गुरुजींच्या मनात आले, आज माझे एक लेकरू चोर होण्यापासून, चोर नावाचा शिक्का लागण्यापासून वाचले. आज माझ्या गुरुजी पदाच्या खुर्चीची किमया माझ्यासह माझ्या लेकरांना समजली. बंद करून